वरूनच झालं दुकानदारासोबत जोरदार भांडण. कसं काय मंडळी ते बघा पुढे. जय कानदेश जय शिवराय मंडळी. आज आपलं हेलिकॉप्टर घेऊन आपण निघालो होतो यात्रेकडे. गाडी म्हणे मला आधी माझं पेट्रोल पाहिजे मगच पुढचा कार्यक्रम होईल. एवढ्यात काय नाना म्हणे माझ्यासारखा अनुभव कोणालाच नाही म्हणे गाडी चालवण्यात. नानानी जसं हेलिकॉप्टर उडवायला सुरुवात केली तसं आमचा जीव घाबरायला लागला. उठला आज डायरेक्ट यम लोकांचं दर्शन होतंय. तुम्हाला तर माहितच असेल मंडळी आषाढी एकादशीला प्रत्येक जागोजागी साबुदाणे केळी इत्यादी पदार्थ वाटप केले जातात. लहान लहान मुलांचा उत्साह सुद्धा गगनात मावत नव्हता. कोणी चहा तर कोणी पाणी. प्रत्येक भाविक भक्त आपापल्या परीने पुण्य करत होता. आपल्या तरुण मंडळीचा उत्साह एकदा बघून घ्या. उपवास असल्या कारणाने आम्ही काही जास्त खाल्लं नाही. फक्त 8-10 कप चहा आणि 4-5 ठिकाणी साबुदाणा खाऊन आवरून घेतलं मी. नानाला म्हटलं की अजून घेतो का. नाना म्हणे एवढा तर माझा नाश्ता जे म्हणे. पराभू म्हटलं घरी. शिंदाड मधून सुद्धा आम्ही गेलो तिथं सुद्धा अशाच पुण्याचं काम चालू होतं. यात्रेत पोहोचल्यानंतर गर्दी तुम्ही बघू शकता मित्र. नाना पदर घेतल्यानंतर कसा दिसतोय कमेंट में सांगा. मस्त पैकी आपण दर्शन घेतलं. बघण्यासारखी गोष्ट अशी मंडळी नाना आणि वरून दोघी कोणासाठी तरी गिफ्ट घेत होती. जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. तेवढ्यात काय नुसता पाऊस सुटला ना भाऊ. लहानपणी यात्रेत हा बॉल तुम्ही घेतला होता का कमेंट मध्ये नक्की सांगा. लहानपणी इच्छा असायची पण पैसे नसायचे. आज आपल्याकडे पैसा आहे पण या गोष्टींसाठी वेळ नाही. या मनी मॅवला काय राग आला होता कोणाला माहित भाऊ. नंतर मंडळी आपण पोहोचलो हरिहरेश्वर मंदिर येथे. आम्ही निघतो आता घरी. लवकरात लवकर एक चान्स अकाउंटला फॉलो करून घ्या.